नमस्कार प्रेक्षक हो, मी सुजाता देशमुख। चिमणी पाखरा या मालिकेत मी जान्हवी गाडगीळची भूमिका साकारतीये। आज प्रत्यक्ष तुमच्याशी संवाद साधण्याचं कारण म्हणजे आमच्या या मालिकेला तुम्हा प्रेक्षकांचा मिळत असलेला उदंड प्रतिसाद। चिमणी पाखरा या मालिकेचे आजपर्यंत 50हून अधिक भाग प्रसारित झालेत। या मालिकेतील प्रत्येक व्यक्तिरेखा आम्हाला आमच्या घरातलीच एक वाटते अशा आशयाची अनेक पत्र आम्हाला मिळाली आहेत। त्याचबरोबर ज्या प्रेक्षकांना ही मालिका पहिल्यापासून पाहता आलेली नाही त्याही प्रेक्षकांनी ही मालिका पहिल्या भागापासून प्रसारित करावी अशी ही पत्र आम्हाला पाठवली आहेत। अर्थातच तसं करता येणार नाही अशी दिलगिरी आम्ही व्यक्त करून खास अशा प्रेक्षकांसाठी म्हणून चिमणी पाखरा या मालिकेत आजपर्यंत घडलेले सर्व कथानक येत्या पुढील 3 भागांमध्ये आम्ही प्रसारित करणार आहोत। याची कृपया सर्व प्रेक्षकांनी नोंद घ्यावी। नमस्कार। बाबा, माझं मन रमत नाही या नोकरीमध्ये। अरे मग दुसरी नोकरी शोधायचा प्रयत्न कर। हे बघ अविनाश, मी तुला काही जगावेगळं करायला सांगत नाहीये। आजपर्यंत तू 6 ठिकाणी नोकरी केलीस, कुठेच टिकू शकला नाहीस। पण यात तू स्वतःला दोषी नको मानूस। तुझी योग्यता ज्या व्यक्तीला कळेल अशी व्यक्ती या जगात नक्कीच अस्तित्वात आहे। तू शोध घेत राहा अशा व्यक्तीचा किंवा अशा फर्मचा जिला तुझी योग्यता ठाऊक असेल। आणि नोकरी अशाच ठिकाणी कर जिथे तुझं मन रमेल। 100-500 रुपयांसाठी स्वतःची तत्व विकू नकोस। काय? हो बाबा, नक्कीच मी नवीन नोकरी शोधण्याचा प्रयत्न करीन। काय सागरराव, तुमचं काय? काय बाबा? नाही, प्रश्न तू गायन क्षेत्रात करिअर करायचं ठरवलेस त्याचा आहे। पण बाबा, अहो बाबा, आज म्युझिक इंडस्ट्रीमध्ये खूप स्कोप आहे। अहो इथे तिथे नवीन नवीन स्पर्धा होत असतात आणि एकदा का तुम्ही क्लिक झाले की मग पैसा, प्रसिद्धी हे सगळं तुमच्या पायाशी लोळण घेतं आणि मग तुम्ही रातोरात स्टार होता आणि दुसऱ्या दिवशी सकाळी विझून जाता। दुसऱ्या दिवशी निराळाच कोणीतरी स्टार असतो, नाही? तिसऱ्या दिवशी तिसरा, चौथ्या दिवशी चौथा, हे सगळं असं चक्र चालूच राहतं। त्यामुळे होतं काय, आकाशात इतके तारे जमा होतात की आपलं त्यातलं नेमकं स्थान कोणतं हेच लक्षात येत नाही। आणि पहिला जो आता पूर्णपणे विझून गेलेला स्टार आहे तो नैराश्याच्या गर्तेत ढकलला जातो आणि म्युझिक इंडस्ट्रीच्या या कृष्ण विवरामध्ये म्हणजे ब्लॅक होल मध्ये अदृश्य होऊन जातो कायमचा। बरं, या क्षेत्रात नाव कमवायसाठी तुम्ही सर्वोत्तम असण्याची गरजच नाही बरं का आजकाल। हो, बरे असलात तरी काम चालून जातं आणि लोकांना तुमची गाणी ऐकून ऐकून तुम्हाला स्टार केलं जातं आणि तुम्ही चॅनल्स आपल्या गाण्याच्या प्रेमात आहे अशा भ्रमात राहून स्वतःचं नुकसान करून घेता।
बरं मला सांग, हे गेल्या काही वर्षामध्ये जी काय स्टार ही गायक तुमचे झाले त्याच्यापैकी आत्ता कुठे आहेत सगळे? त्यापैकी एकाचं तरी नाव सांगता येईल का? हवी खूप सुंदर दिसतेस माधुरी. खरंच? हो. अवी, एक विचारू? विचार ना डिअर. रागावणार नाहीस ना? मी कधी रागवलंय का तुझ्यावर? विचार. तू मला कधी असं सोन्याने मढवणार आहेस? माझ्या तत्वांच्या आड न येणारी नोकरी मिळाली की लगेच मन देखने चला एक सपना. वाह, क्या बात है उस्ताद. रियली माइंड ब्लोइंग. सागर, तू सिरियसली ट्राय का नाही करत रे? हा, यू विल बी डेफिनेटली अ स्टार. किती सुंदर गातोस तू. हे काय कॉमर्स करत बसलाय? अरे देवानी तुला एवढा चांगला गाता गळा दिलाय, त्याचा उपयोग काय मग? नाही यार. यू मस्ट सागर. तू खरंच कुणा चांगल्या म्युझिक डायरेक्टरकडे ट्राय कर. मला खात्री आहे तो तुला नक्की ब्रेक देईल. बाबा मुळी परवानगीच नाही देणार. व्हॉट? अरे त्यांना हे सगळं नाही, त्यांच्या विचारात नाही बसत आहे. छोड यार, तुझे काय बाबा तुला आयुष्यभर पुरलेत? बरोबर आहे, पण गाण्याकरता रेकॉर्डिंग करायचं, कुठल्या म्युझिक डायरेक्टरकडे जायचं, ती रेकॉर्डिंग CD घेऊन जायची, म्हणजे रेकॉर्डिंग करून पैसे तर लागतील ना रेकॉर्डिंग करता. कुठून आणणार मी पैसे? हे बघ, लागून किती लागतील? 8-10 हजार. नाउ डोंट टेल मी की तुझे वडील 8-10 हजार अफोर्ड करू शकत नाही. अरे 8-10 हजारांचा प्रश्न नाहीये. मग? अरे नाही, हे गाण्यात करिअर वगैरे त्यांना नाहीच मुळी पटत. व्हॉट डू यू मीन बाय तुला लग्न करायचं नाहीये? अगं लहान आहेस का तू? आवाज खाली. मोनिका, माझ्याशी आवाज खाली ठेवूनच बोलायचं, कळलं? नाहीतर दरवाजा उघडेन आणि अख्ख्या सोसायटीला जमवेन आणि सांगेन ही बाई माझी मम्मा माझ्या वयाचा बॉयफ्रेंड फिरवते आणि आता माझ्या लग्नाचा प्रपोजल घेऊन आले. माझी इच्छा नसतानाही. मी अशी का वागले याचा कधी तू विचार केलायस? तुझा बाप दिवस रात्र दारूच्या नशेत असतो, तुझी केअर करत नाही, हे सांगणार आहेस ना तुम्हाला? अगं पण तू माझा तरी विचार करायचास? अगं त्यावेळेस वयात आले होते मी. ज्या मुलाने तुला आंटी बोललं पाहिजे तो तुला डार्लिंग बोलतो, तुझ्या खांद्यावर हात ठेवतो, तेही माझ्या समोर. अगं माझ्या मनावर काय परिणाम झाला असेल याचा कधी विचार केलास तू? प्लीज लिसन टू मी. आय सेड नो. तू काय समजतेस काय स्वतःला? व्हॉट डू थिंक अबाउट युअर सेल्फ? तू काय तुझ्या भविष्याचा विचार केलास की नाही? अगं मी त्याच्याशी तुझं लग्न लावते, तो कोण आहे तुला माहितीये का? ही इज अ प्रिन्स. असे नात का? मला लग्न करायचं नाहीये आणि तू सांगशील ना त्या मुलाशी तर अजिबातच नाही. काय माहिती, कदाचित त्यालाही फिरवून झालं असेल. आणि आता माझ्या गळ्यात बांधते स्वतःची परमनंट सोय व्हावी ना म्हणून. मोनिका, हाऊ डेअर यू? तू माझ्यावर हात उचललास? गेट आउट. आय सेड गेट आउट. हे माझं घर आहे, माझ्या वडिलांनी मला घेऊन दिलेलं. तू नाही चालती हो इकडनं, नाहीतर धक्के मारून हकलून दे ना. आउट. इतका तिरस्कार करतेस तू माझा?
काय वाटलं? माझी सोय व्हावी म्हणून मी तुझं लग्न लावून देते? इतकी वाईट बाई वाटली असेल ना मी तुला? तुम्हाला हकलून देतेस कारण हे घर तुझ्या बापाने तुला घेऊन दिलंय. पण तुला माहित नसेल, तू ज्याला तुझा बाप समजते ना, तो तुझा बाप नाहीच आहे. नोकरी सुद्धा. काय चुकतंय गाई माझं? काय चुकतंय सांग ना. चोऱ्या लांड्या लबड्या करता येत नाही म्हणून जगण्याचा अधिकार नाही आहे का आम्हाला? नाही रे बाळा, असं काही नसतं. नाही ग, असंच असतं गाई, असंच असतं. सतत माझ्यासोबत असं का घडतं सांग ना. कधी कधी असं वाटायला लागतं की तत्व सच्चे की सब झूठ आहे. बाबांनी सांगितलंय की तुमची तत्व तुमच्या मनात मुळासारखी रुजली पाहिजेत. आमची तत्व आमच्या मनात मुळासारखी रुजली आहेत म्हणून आम्हाला मुळासकट काढून फेकून देत आहेत, जगू नाही देत आहेत. मग काय करायचं आम्ही? सांग ना, काय करायचं? कधी कधी मनात शंका येते की आमच्यासारख्या माणसांनाच देव का शिक्षा देतो? का? हे बघ अवी, कोणत्याही विषयी तुझ्या मनात शंका उत्पन्न होणं हे तुझं मन जागरूक असल्याचं लक्षण आहे. डोंट वरी, सगळं काही ठीक होईल. हा, डोंट वरी. येस. तुम्हाला काही लाज लज्जा शरम जगण्याची काही शिस्त पद्धत काही आहे? व्हॉट? हु आर यू? ओ अंकल, कशाला डोकं खाताय? ज्योती, ज्योती तू काय करतेस इथे यांच्या बरोबर? नाही बाबा, खरंच मी नाही. ही माझी मैत्रीण मोनिका. मी तुम्हाला सकाळी सांगितलं होतं ना, हिच्या बर्थडेला मी आले. अच्छा अच्छा, म्हणजे वाढदिवसाची पार्टी सुरू आहे. दारू सिगरेट्स, वा छान. नाही नाही बाबा, खरंच नाही. ह्यात माझा काहीच संबंध नाहीये बाबा. उलट ह्या सगळ्यांना मी सांगत होते की हे काही करू नका म्हणून. बाबा तुमची शपथ, माझ्यावर विश्वास ठेवा. गप्प बस. एक शब्द पुढे बोलू नकोस. आणि काय ग मोनिका, तुझे आई वडील कुठे आहेत? ते म्हणजे आई वडील घरात नाहीयेत. आणि ज्या तऱ्हेची पार्टी रंगले ना, त्यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की तुझे आई वडील एवढ्यात येण्याची शक्यता नाही. बरोबर? बाबा प्लीज. थोबाड फोडून टाकीन तुझं. कुठे तुझा आई बाबा? फोन लाव त्यांना, कळू दे त्यांना त्यांच्या अपरोक्ष हा काय धिंगाणा चाललाय तो. अंकल, क्यों इतना सीरियस होते हो? शी,
कसला घाणेरडा वास येतो तुझ्या तोंडाला दारूचा. हे असले धंदे करता तुम्ही आणि तसेच घरी जाता आणि घरच्यांच्या लक्षात कसं येत नाही का ते तुमच्यासारखेच अय्याश. अंकल बस झाला. शट अप मंजित. अरे यार तू मुझे क्यों बोल रही है? इसको बोलना, कब से बके जा रहा है देख. नाव काय रे तुझं? सागर. सागर. बाप आहे की नाही की बिन बापाचा आहेस? सागर सागर सुधाकर पंडित. रे हे दागिने कुठून उडवले सांग. नाही चोरी नाही केली साहेब. चोरी नाही केलीस मग आणलेस कुठून? घरचेच आहेत साहेब. घरचे? मग मारवाडेकडे कशासाठी गेला होतास? विकायला? नाही साहेब, गहाण ठेवायला गेलो. गहाण ठेवायला? गहाण ठेवायला तुझ्याकडे कोणी दिले रे हे? ए बोल. अरे बोलतोस की? साहेब आईने दिले होते. आईने? हो. कशासाठी? साहेब हो, पैशांची गरज होती साहेब. पैशांची गरज होती? बाप काय करतो तुझा? नोकरी आहे बँकेत. बँकेत? हो, रिकव्हरी ऑफिसर आहेत. बँकेत रिकव्हरी ऑफिसर? पगार तर चांगलाच असणार. तरी तुझ्या आईने तुला दागिने गहाण टाकायला दिलेत? ए बोल ना. अरे दागिने बँकेतही ठेवता आले असते आणि मग मारवाडेकडे कशासाठी? नंबर काय रे तुझ्या घरचा? चल तुझ्या आई बापाला बोलवतो. नाही नको साहेब, नको प्लीज. का नको? तुझ्या आईनेच दागिने दिलेत ना? हो साहेब. चल फोन नंबर सांग. चल चाल. नाही नको साहेब, फोन नाही आहे घरात. फोन घरी फोन नाहीये? चल पत्ता दे, घरचा पत्ता दे. चाल. साहेब नका ना प्लीज, रिक्वेस्ट करतो तुम्हाला, असं नका करू ना. मोरे सर प्लीज ऐका. सर माझं ऐकून तर घ्या सर. का जगतीये मी? कुणासाठी जगतीये? आई बाप पण ना. वा छान नटलेस. नटले? नाही नाही. तुझ्या सासरी चाललोय ना आपण. साधी माणसं, साधेपणा हाच दागिना आणि हेच नटणं. या साध्या ड्रेसमध्ये सुद्धा अगदी कशी नटल्यासारखी वाटशील त्याला. बाबा मोनिकाच्या घरी जे काही झालं किंवा तुम्ही जे काही बघितलं त्यात मी जराही इन्व्हॉल्व नव्हते बाबा. मला कल्पना आहे बेटा. तुझ्या आईशी बोलणं झालंय माझं. मी आयुष्यात एकच गोष्ट कमावली, संस्कार, आणि तेच मी तुम्हाला दिले. आणि माझी खात्री आहे माझी मुलं माझ्या संस्कारांना तडा जाईल असं कधीही काहीही करणार नाहीत.
मोनिका, मोनिका, मोनिका. राहुल बघ ना, ही काहीच बोलत नाहीये. ज्योती, शांत हो ज्योती. राहुल, ही बरी होईल ना रे? हो, अगं नक्कीच बरी होईल. तू आधी शांत हो बघू. अगं डॉक्टरही प्रयत्न करतायत, आपणही प्रार्थना करतो. मोनिका नक्की बरी होईल.